नाही मिळालं तर झाड कोंबेजून मरेल. त्यामुळे एकाच बिझनेसमध्ये जर घरची 4 माणसं 5 माणसं असतील तर प्रत्येकाला जर आपण स्पेस दिली तर प्रत्येकजण फुलतो फळतो, प्रत्येक शाखेला मग फुलं लागतात, फळं लागतात. त्याचा भार बांधून ठेवायचा प्रयत्न केला तर मग झाड मरतं. फक्त एकच आहे की सगळ्या फांद्यांनी एक पक्क डोक्यात ठेवायला पाहिजे की आपली मुळं एकच आहे आणि आपलं मूळ खोड एकच आहे. हे त्यातला एक छोटासा क्या बात आहे. म्हणजे एखादा बिझनेस मोठा करताना आपण ज्यावेळेला घट्ट असतो, म्हणजे मला तर असं म्हणायचं की स्ट्रक्ट वेल या शब्दातच सगळं आहे की जेव्हा तुम्ही एकत्र उत्तमरित्या बांधले जाता, यू आर स्ट्रक्ट वेल अँड देन इट्स अ सक्सेस. सो तुमची ही सक्सेस स्टोरी आज जेव्हा तुम्ही खूप यशस्वी आहात, तुमचे यशस्वीरित्या सगळे प्रोजेक्ट्स सगळीकडे आहेत, त्यावेळेला बघताना खूप छान वाटतं. पण मग ह्याची सुरुवात कुठून झाली, किंवा सुरुवातीला तुम्ही जेव्हा या बिझनेसमध्ये आला त्यावेळेला कसं काय सगळं वातावरण होतं? कसं आहे की माझ्या वडिलांनी, तसं कौस्तुभ म्हणला की माझ्या वडिलांनी हा बिझनेस 67 साली सुरू केला. 7 वर्ष झाली होती त्यांना इंजिनिअरिंग कंप्लीट करून. 1961मध्ये ते इंजिनियर झाले, 67मध्ये त्यांनी हा बिझनेस चालू केला. माझी आईसुद्धा गॅझेटेड ऑफिसर होती, BRCमध्ये सायंटिस्ट होती, तिचा पगार चालू होता. त्यामुळे कदाचित माझ्या वडिलांनी धारिष्ट केला असणार किंवा एका पगारावर घर तर चालतं आहे. पण शून्यातनं सुरुवात केलेली कंपनी आणि माझे वडील वॉज अन इन्स्टिट्यूशन इन कन्स्ट्रक्शन इंडस्ट्री. म्हणजे आजही त्यांनी लिहिलेली 4 पुस्तकं इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीजच्या करिक्युलमवरती आहेत रिपेअरच्या सब्जेक्टमध्ये. आणि ही वॉज कन्सिडर्ड अ फायनल वर्ड ॲट नॅशनल लेवल. प्राईम मिनिस्टर ऑफिसमधून सुद्धा आम्हाला 2 कामं इन्व्हिटेशन बेसिसवरती मिळाली वे बॅक 95. तर त्यामुळे मी चालत्या बसमध्ये चढलेलो आहे. मी स्वतःहून शून्यातनं फार असं मी सुरुवातीला सायकलवरून मी आता मर्सिडीजमध्ये आलो वगैरे अशी माझी काही स्टोरी नाही. मी जन्मलो तर एका गाडीतच घरात गेलो होतो. त्यामुळे जनरली म्हणजे म्युन्सिपाल्टीच्या दिव्याखाली पासून अभ्यास केला पाहिजे असं काही झालं नव्हतं माझ्या आयुष्यात. आय वॉज डेफिनेटली स्टार्टेड फ्रॉम लेवल. तर त्या लेवलवरून कंपनी पुढे जाणं हे पण एक वेगळं चॅलेंज असतं. पण कसं असतं की जास्ती मोठं चॅलेंज असतं. मोठं कमी माहिती नाही, पण वेन यू आर सन ऑफ अन इन्स्टिट्यूशन लाईक फादर ना, लोकांची अपेक्षा पण तुमच्याकडनं खूप असतात. सो दॅट्स अ बिग चॅलेंज. आता मी 86मध्ये जॉईन झालो. आता मे बी आय वॉन्ट टू गिव्ह हिम अ बिगर चॅलेंज. आता मे बी ही कॅन टॉक.